हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा आणि आज तुम्हाला मी रेग्युलर साठी ड्रेस व्यवस्थित टाईट फिटिंगमध्ये कशी नेसायची तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि सिंपल सोप्या ट्रिक्स सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकत राहा विदाऊट पळवता। तर मैत्रिणींनो, साडी मी ते काठपदराची घेतलेली आहे। साडी नेसायला आपण नेहमी उजव्या साईडने सुरुवात करतो, राईट हँड साईडपासून सुरुवात करतो। साडी पहिल्यांदा तुम्ही थोडीशी वरती नेसू शकता, म्हणजे थोडीशी वरती टक केली मी, ते थोडीशी हलकीशी, पण मागून खाली साडी हवी, म्हणजे मागे फ्लोरला टच झाली पाहिजे। सुरुवातीला वरती आणि मागून जेव्हा आपण घेतो तेव्हा ती फ्लोरला टच झाली पाहिजे साडी। साडी कधीही नेसताना फ्लोरला टच झालीच पाहिजे, म्हणजे कोणत्याही फॅब्रिकची साडी असू दे। साडी ही 5.25 मीटर असते आणि 80 सेंटीमीटर हा ब्लाउज पीस असतो, म्हणून त्याला 6 मीटर अशी साडी म्हणतात। आता मी तुम्हाला इथे 6वारी साडी म्हणजे रेग्युलर साडी कशी नेसायची हेच सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, आता आपण पदराच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि पदराला स्वतःभोवती गुंडाळून पदर हा नेहमी लेफ्ट शोल्डरवर म्हणजेच डाव्या शोल्डरवर असतो। आता हा रफली पदर मी घेतलेला आहे। रफली पदर घेतल्यानंतर त्याच्या प्लीट्स कशा करायच्या याची सोपी टेक्निक मी इथं सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या। आता हे पण मी रफली घेते। हे रफली का घेतेय का तर सगळे एजेस आपल्याला जुळून घ्यायचे, म्हणजे पदर हा खालीवर नको व्हायला। जुळून घेतले आणि मग आपण आता छोटूसा पदर वरती टाकणार आहोत आणि जी बाजू शोल्डरवर येणार आहे त्याच्या तिथे आपण व्यवस्थित प्लीट्स तयार करणार आहोत। शोल्डरवरच्या प्लीट्स तयार करण्याची ही माझी सोपी टेक्निक आहे। आता हाताचे जेवढं मेजरमेंट दाखवते तेवढी प्लीट आपल्याला तयार करायची आहे। तो फॉर्म्युला होता मगाचा, म्हणजे इकडून आणि तिकडून दोन्ही हात आपले सेट करायचे आहेत पदराच्या आतून आणि छोट्या छोट्या प्लीट्स घ्यायच्यात पदराच्या। अशा पद्धतीने पदर केल्याने ना एकही प्लीट तुमची सुटत नाही आणि जेवढी तुम्हाला प्लीट्स हवी आहे शोल्डरवर, ब्रॉड स्मॉल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता माझा इतका जर काठ असेल तर तुम्ही त्या काठा इतका पदर घेतला, म्हणजे पदराचा शेवटची प्लीट्स घेतली तर ते छानच दिसणार आहे। पण मोठा काठ असेल तर छोटा करा त्याला, आणि छोटा काठ असेल तर आणखी छोटा केला तर चेस्ट दिसण्याची शक्यता असते, त्यामुळे एवढी साईज मी व्यवस्थित आहे। आता आपल्याला आतली जी प्लीट्स आहे ती आपल्याला हिप लाईनला ओढायची आहे, म्हणजे कमरेवर ओढायची आणि चांगली टाईट ओढली ना की आपल्याला वरती म्हणजे चेस्टला पण पिन लावायची गरज नाही पदराला। आता मी ओढून घेतली आहे साडी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। काठ तिरपास घेतलेला आहे, त्याच्यानंतरची एक प्लेट फक्त ओढून घेतली आणि तिथे आपल्याला पिन लावायची। ही पिन आपल्याला बाहेरून लावायची, त्यामुळे अजिबात इथे काही म्हणजे गोंधळ होणारच नाही, कारण ही पिन आपल्याला बाहेरून लावायची आहे। पण ही पिन आपल्याला पेटीकोट सहित लावायची, म्हणजे ही पिन व्यवस्थित तिथे टाईट बसणार आहे। जो आपण हिप लाईन दिसेल अशी टाईट घेतलेली आहे ते आपलं तसंच टाईट राहणार आहे, कारण पिन आपण पेटीकोटला लावली आहे। त्याच्यानंतर प्लीट्स करायचे आहेत। प्लीट्स तुम्ही आता सुरुवातीपासून करायला गेलेत तर ती प्लीट्स खालीपर्यंत येत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि तुम्हाला प्लीट्स थोड्याशा लेफ्ट साईडमधून स्टार्ट करायच्या आहेत की जेणेकरून खालीपर्यंत प्लीट येईल। आणि प्लीट्स करण्याची पद्धत बघा तुम्ही, प्रत्येकाची प्लीट्स करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। तुम्हाला जमत असेल तर अशी करा, नाहीतर तुमची पद्धत तुम्ही फॉलो करू शकता, पण सगळ्या प्लीट्स एक समान हव्यात। सगळ्या प्लीट्सची साईज एकसारखी पाहिजे। आता तुम्हाला फ्लोरला खाली टच करूनच सगळ्या प्लीट्स एकत्र करायच्या आहेत आणि सगळ्या प्लीट्स तुम्हाला बेली बटनच्या तिथेच खोसायच्या आहेत। जर तुम्ही जास्त इकडे लेफ्ट साईडला आला तर तिथली साईज कमी वाटेल। आपल्याला इव्हन आपली साईज दाखवायची आहे। तिथे आला की तुम्हाला तुमची ती साईड हिप साईज कमी वाटेल, त्यामुळे बेली बटनला खोसलं ना व्यवस्थित आपली हिप लाईन पण छान विजिबल होते आणि उरलेली साडी आपल्याला मागे खोचून द्यायची आहे आणि हिपला व्यवस्थित टाईट करायचं। थोडंसं खाली खेचलं की टाईट होते। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साडीपिन। साडीपिन कुठे लावायची? खूप जण खूप वरती लावतात, खूप जण खूप खाली लावतात। एक 2 फिंगरचं अंतर सोडायचं आहे वरतून आणि साडीपिन लावायची आहे। परत साडीपिन लावताना निरीपिन म्हणतात, सॉरी याला निरीपिन छान डेकोरेटिव्ह घेऊ शकता, पण निरीपिन अशी घ्या की त्यात तुमच्या साडीचा धागा अडकणार नाही, प्लेन असू दे शक्यतो। निरीपिन लावताना ती पण तुमच्या पेटीकोटला धरूनच लावायची आहे। सगळ्या या पिना तुमच्या पेटीकोटला धरून लावल्या की साडी जागची हलत नाही, तुम्ही अगदी डान्स केला तरी हलत नाही। आणि जास्त नाही, मी 3च पिन लावलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही फक्त 3 पिन लावून अशी सुंदर साडी नेसू शकता टाईट फिटिंगमध्ये। साडी कशी आहे हे महत्त्वाचं नाही, पण कशी नेसता हे फार महत्त्वाचं आहे। साडी छान नेसली की तुम्ही छान दिसता आणि ओव्हरऑल तुमचा लुक खूप छान दिसतो।
तर मैत्रिणींनी अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसू शकता. मागच्या बाजूला कधी कधी काठ फोल्ड होतो, एकदा मागे हात टाकून तोही बघायचा काठ, आणि पुढच्या प्लीट्स तुम्ही इवन करायच्या आणि मग छान दिसते अशी साडी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्या असल्या सोप्या साध्या ट्रिक्स भेटल्या असल्यास मला तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगा की छान वाटलं, म्हणजे मी अजून अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येते. साडीचा पूर्णपणे खेळ हा ब्लाऊजवर पण असतो. तुमचा ब्लाऊज पण व्यवस्थित हवा आहे, व्यवस्थित फिटिंगचा हवा आहे. आणि अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही बसला की साडीचा घोळ हिप लाईनवर होतो. उठलं की काय करायचं, आपल्याला हिप लाईनवरची साडी खाली करायची, म्हणजे आपली हिप लाईन मस्त विजिबल कर्व दिसते आणि मागून पण छान व्यवस्थित शेपमध्ये आपण दिसतो साडीमध्ये. आणि टाईट फिटिंगची साडी ही तुमच्यासाठी आणलेली आहे. बाय, हॅव अ नाईस डे.